जल जीवन मिशन के लंबित भुगतान को लेकर नागपुर में पानी पुरोठा ठेकेदारों ने आंदोलन का ऐलान किया है। मार्च 2024 से अटके भुगतान तत्काल जारी करने, फंड वितरण में भेदभाव खत्म करने और अधूरी योजनाओं के लिए पर्याप्त नीति उपलब्ध कराने की प्रमुख मांग की गई। महाराष्ट्र राज्य पानी पुरोठा ठेकेदार संगठन और शासकीय ठेकेदार संगठन नागपुर के संयुक्त नेतृत्व में 12 अगस्त को सुबह 11 बजे संविधान चौक से मोर्चा निकाला जाएगा। मोर्चा संविधान चौक से मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाउस तक जाएगा। इसी के साथ ही सभी जेजेएम योजनाओं को दिसंबर 2028 तक बिना जुर्माने के स्वयं विस्तार, लंबित अंतिम भुगतान जारी करने और बिना शर्त काटी गई लोकवर्गणी वापस करने की मांग भी की गई। संगठनों का कहना है कि लंबे समय से भुगतान अटके होने के कारण ठेकेदार गंभीर आर्थिक संकट से गुजर रहे हैं। अब ठेकेदारों ने सरकार से तत्काल हस्तक्षेप कर लंबित भुगतान जारी करने की मांग की है। हार्दिक स्वागत। जल जीवन मिशन ही योजना 15 ऑगस्ट 2019 मध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांचे स्वप्न म्हणून घोषणा केली आणि त्यानंतर 4 सप्टेंबर 2020 पासून या योजनेच्या इम्प्लिमेंटेशनसाठी राज्यामध्ये सुरुवात झाली आणि त्या योजनेचा पूर्ण आराखडा तयार करून तो साधारणतः 2020 मध्ये आराखडा तयार झाला होता। सुरुवातीला अंदाजित तो होता 13,668.50 कोटीचा आणि त्या आराखड्याला मंजुरात देऊन योजना इम्प्लिमेंटेशनची सुरुवात साधारणतः जून 22 पासून झाली आणि 20 ते 24 या 19-20 ते 24 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम पूर्ण देशामध्ये संपवायचा होता असं त्यांचं प्लॅनिंग होतं। ग्रामीण जनतेला जसं शहरामध्ये पाणी मिळतं शुद्ध स्वच्छ त्याप्रमाणे ग्रामीण जनतेला सुद्धा पाणी हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाचा एक आम्ही भाग म्हणून कंत्राटदार ते राबवणार या पद्धतीने आमच्याकडे जबाबदारी दिली होती। परंतु राज्य सरकारने कमी वेळ असल्यामुळे ज्या योजनांचे दाखलन तयार केले त्या प्रकरणात एवढ्या त्रुट्या होत्या की ते कामं सुरू करताना आम्हाला खूप अडचणी आल्या आणि त्या पूर्ण करण्याच्या मधल्या काळामध्ये तो काळ निघून गेल्यानंतर आमच्याकडे साधारणतः 1 वर्षापेक्षा कमी करायला काळ मिळाला आणि त्यामुळे ग्रामीण जनतेच्या ठिकाणी काम करताना पाणी पुरवठ्याचे काम करताना विशेषतः तिथं पहिले पाण्याचा स्रोत महत्वाचा असतो। तो पूर्ण उपलब्ध झाल्यानंतर पुढले कामं करता येतात आणि तो जर नसेल तर मग परत बदल होतो या सर्व प्रक्रियेमध्ये आणि सोबतच मग परवानग्या लागतात की कुठे विहीर घ्यायची आहे, कुठे टाकी बांधायची, सगळ्या परवानग्या घेण्यामध्ये तो काळ निघून गेला आणि मूळ कालावधी जो होता तो आपल्या महाराष्ट्र सरकारला फार कमी मिळाला आणि आम्हाला कामं करताना फार कमी मिळाला आणि त्यामुळं या योजना पूर्ण करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याच्यामुळे हा कालावधी गेला आणि ते कालावधीमध्ये आम्ही जे कामं केले त्या कालावधीमधला निधी 2024 पर्यंतचा आणि पुढे येणार पैसे मिळणाऱ्या अपेक्षेने आम्ही 24-25 मध्ये पुढे जे कामं केले त्या संपूर्ण कामाचा निधी केंद्र सरकारच्या योजना बंद केल्यामुळे राज्य सरकारला तो भाग आपल्या डोक्यावर घेण्यास विलंब लावल्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण भार आज आमच्या डोक्यावर बसलेला आहे। म्हणजे ग्रामीण जनतेच्या स्त्रीच्या डोक्यावर काय हांडा उतरवण्याचं जे काम होतं, जे वजन होतं ते तिथून निघून आमच्या डोक्यावर बसलं अशी आमची परिस्थिती झाली आणि आजची स्थिती अशी झालेली आहे की आमचा कंत्राटदार आज आत्महत्या करण्याच्या पर्यंत पोहोचलेला। त्यामुळे आमचं मागणं एकच आहे की आम्ही जे कामं आतापर्यंत केलेले आहे ते पूर्णच्या कामाचे जे पैसे आहे आमचे अटकलेले झालेल्या पूर्ण कामाचे ते त्यांनी आम्हाला पहिले तात्काळ द्यावं आणि ते दिल्यानंतर उर्वरित कामं जे आहेत ते आम्ही करण्यास तयार आहे।